अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्र मायभू आमची, मराठी भाषिकांची, संत महंतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार नररत्नांचे दिव्य भंडार, समरधीर घेत जिथे अवतार, समरधीर घेत जिथे अवतार. मराठी मातीचे गुणगान गाणारे अण्णाभाऊ साठे थोर समाज सुधारक, लेखक आणि लोकशाहीर होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते. अण्णाभाऊ साठे यांना शिक्षण मिळाले नाही, पण चित्रपटांच्या पाट्या, दुकानांच्या बोर्डावरील अक्षरे जुळवून ते साक्षर झाले. आंदोलन आणि चळवळीतील सहभागाबरोबरच त्यांनी लिखाणातून प्रश्नांना वाचा फोडली. तळागाळातील लोकांचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून प्रकर्षाने मांडले. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले. या काळात त्यांनी अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापऱ्या, चोर ही लोकनाट्ये लिहिली. तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात करून सामाजिक प्रबोधनाचे मोठे काम अण्णांनी उभे केले. वारणेच्या खोऱ्यात ही अण्णाभाऊंची पहिली कादंबरी 1948 मध्ये प्रकाशित झाली. 1959 मध्ये प्रकाशित झालेल्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच याच कादंबरीला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. या कादंबरीमुळे अण्णाभाऊ साठे यांचे नाव खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणून पुढे आले. त्यांनी रशियाचा दौरा केला. भारतात परतल्यानंतर माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी शाहीर अमर शेख यांच्याबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रभर शाहिरी कार्यक्रम केले. त्यासाठी मुंबईवरही त्यांनी अनेक गीते रचली. अण्णाभाऊंच्या साहित्याचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्येही रूपांतर झाले आहे. 1958 मध्ये मुंबईत पार पडलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णाभाऊ साठे यांनी भूषविले. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या आणि कामगारांच्या तळहातावर तरली आहे, असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले. दुर्दैवाने 18 जुलै 1969 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.